पावसाळ्याच्या तोंडावरती जुन्या पुलांचा प्रश्न जो तो ऐरणीवर आलेला आहे। हिंगोली शहराजवळून कयाधू नदी वाहते आणि त्याच कयाधू नदीवरती हा हिंगोली शहरालगतचा जे आहे ते 50 वर्षापूर्वीचा जुना पूल आहे आणि हाच पूल जो आहे तो आता अत्यंत जुना झालेला आहे आणि याच्यावरून पर तासाला जवळपास 350 ते 400 वाहनांची वाहतूक असते। त्यामुळे हे 50 वर्षापूर्वीचा पूल मजबूत आहे का हे बघणं आता महत्त्वाचं झालेलं आहे। कारण की आता वरून जरी जे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन असेल वरून डागडुजी करत असलं तरी खालून पूल किती मजबूत आहे, त्याचा ढाचा किती मजबूत आहे, कारण की 50 वर्ष पूर्ण झालेला हा पूल आहे आणि ह्याच पुलामुळे जे आहेत ते अनेकदा या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते। अनेकदा हिंगोली आणि नांदेड नाक्यावरती जे आहे ते अंतर आहे ते 1 ते 1.5 किलोमीटरचं आणि याच पुलामुळे जे आहे ते अनेकदा ट्रॅफिक जाम होते। आजही तशीच ट्रॅफिक जाम झाली आहे कारण की या ठिकाणी काम चालू आहे, पुलाचं डागडुजीचं काम चालू आहे। मी या ठिकाणी खालून जो आहे तो हा पूल किती जुना आहे हे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी आपण बघू शकता की ते पूर्णतः चिरबंदी म्हणजे जुन्या पद्धतीने 50 वर्षापूर्वी बांधलेलं मातीच्या सिमेंटमध्ये आणि चिरबंदीमध्ये हे बांधला पूल आहे आणि पूल जो आहे तो आता हिंगोली शहराच्या नजीक आहे, त्यामुळे हे पूल धोकादायक आहे की काय हे तपासणं गरजेचं आहे। आपण बघतो की पावसाळ्याच्या तोंडावरती पावसाळ्यामध्ये जी आहे ते हीच कयाधू नदी जी आहे ते तुडुंब भरून वाहते, दुतंडी भरून वाहते, त्यामुळे या ठिकाणी अनेकदा धोकाही निर्माण होतो। आता जरी या पुलाचं काम जे डागडुजीचं काम जे आहे ते रस्ता बनवण्याचं चालू आहे, मात्र खालून हा पूल किती मजबूत आहे, येणाऱ्या काळात काही धोका होणार नाही याची ही काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। संबंधित प्रशासन जे आहे ते या पुलाकडे लक्ष घालून हा पूल वाहतुकी योग्य आहे ना योग्य आहे की अयोग्य आहे ते तपासणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।